पहा, कोकण रेल्वे विषयी परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर पहा, कोकण रेल्वे म्हणजे काय. कोकण रेल्वेचा विस्तार झालेला आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये, मुंबई पासून ते मंगळूर कर्नाटक पर्यंत. महाराष्ट्रामध्ये मुंबई पासून कर्नाटकमध्ये कोकण रेल्वे एकूण 3 राज्यातून जाते. कोकण रेल्वेची सुरुवात झाली होती 15 सप्टेंबर 1990 ला. 15 सप्टेंबर 1990 ला कोकण रेल्वेचं काम सुरू झालं होतं. ते कोण केलं होतं? त्या तत्कालीन रेल्वे मंत्री ते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांनी कार्याला सुरुवात केली होती. उद्देश काय होता? तर जेवढे काही कोकणामधले आपले जिल्हे आहेत त्यांना काय करणे, जोडणे, तिथला विकास करण्यासाठी आपण कोकण रेल्वेची सुरुवात केली होती. कोकण रेल्वेची एकूण लांबी आहे 843 किलोमीटर. एकूण कोकण रेल्वेवर स्थानके किती आहेत? एकूण स्टेशन आहेत, रेल्वे स्टेशन आहेत 68. त्यामधले महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 34 आहेत. गोवामध्ये किती आहेत? 9. कर्नाटकमध्ये आहेत 25. त्यानंतर एकूण बोगदे आहेत 92. सर्वात लांब बोगदा आहे कुरबुडे, जे परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेला आहे. त्याची लांबी आहे 6.5 किलोमीटर, 6.5 किलोमीटर. त्यानंतर सर्वात लांब पूल आहे होन्नावर, जो शरावती नदीवर आहे. सर्वात उंच पूल आहे पानवल पूल आहे, जे पानवल नदीवरच आहे. आणि त्याचं लोकार्पण कधी झालं होतं? 26 जानेवारी 1998 ला प्रकल्प पूर्ण झाला होता. हे झालं कोकण रेल्वे विषयी माहिती, जी आपल्या परीक्षेसाठी फार उपयुक्त असणार आहे. धन्यवाद.